ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री देवराम भोईर आणि माजी विरोधी पक्षनेते माजी स्थायी समिती सभापती श्री संजय भोईर यांच्या पुढाकाराने बाळकोम येथील श्री साईबाबा मंदिराचा 26वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने संपन्न होतो आहे। दिनांक 24 ते 30 एप्रिल दरम्यान या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। दररोज या ठिकाणी साई सच्चरित्र पारायण आणि सायंकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। त्यामुळे परिसर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये रंगला असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं आहे। वर्धापन दिनानिमित्त बाळकोम परिसर अक्षरशः नटला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अतिशय सुरेख अशा प्रकारची रोषणाई, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे। या सोहळ्यामध्ये बेलपत्र अर्चना, शिवसहस्त्रनाम आणि कीर्तन यासारख्या कार्यक्रमांना भाविकांचा प्रतिसाद मिळतो आहे। भागवताचार्य साध्वी सोनालीताई करपे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची रंगत वाढली आहे। या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी, अनेक साईभक्त उपस्थित आहेत। मंदिर समितीने सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन दर्शन आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे। साईबाबा मंदिरचा 26वा वर्धापन साजरा करताना या ठिकाणी आम्हाला आनंद होतोय। आनंद होत असताना सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो सर्वांनी या पालखी सोहळ्यात साईबाबा मंदिराचा 26वा वर्धापन दिन सोहळा आम्ही त्या ठिकाणी साजरा करत आहोत। गेले 25-26 वर्ष या संपूर्ण भागामध्ये साईबाबांचं याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम उपक्रम राबवत आहोत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने जोशाने संपूर्ण बाळकोम गाव दुमदुमलेलं आहे आणि या भक्तिभावाने सर्वच चांगल्या पद्धतीने बाबांच्या आशीर्वादासाठी सर्वांनी त्या ठिकाणी विलीन झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने आजपर्यंत गेले 26 वर्ष या मंदिराचा आम्ही कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम करत असताना 5 दिवस आमचा भरगच्च कार्यक्रम असतो। आज संध्याकाळी कीर्तन आहे, उद्या पालखी सोहळा आहे, परवा सत्यनारायणची पूजा आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी त्या ठिकाणी होत आहेत।